नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील रुपाली तुषार टेगळे हिला पालघर पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमुळे जिल्हा परिषद भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुपाली टेगळे यांनी दिव्यांग आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर केले होते। त्या आधारे त्यांची काही महिन्यांपूर्वी डहाणू तालुक्यातील चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। मात्र प्रमाणपत्राच्या पडताळणी दरम्यान संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने सखोल चौकशी सुरू केली। चौकशीत संबंधित दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ कारवाई करत तिची सेवा समाप्त केली। त्यानंतर पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली। न्यायालयाने तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे। या घटनेमुळे सरकारी भरती प्रक्रियेत बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून नोकऱ्या मिळवणाऱ्या टोळ्यांचे जाळे सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाच्या पडताळणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचाही आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे खऱ्या दिव्यांग उमेदवारांच्या हक्कांवर अशा बनावट उमेदवारांमुळे गदा येत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सरकारी यंत्रणांनी आता भरती प्रक्रियेत अधिक कठोर पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा पात्र आणि प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होण्याचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। बनावट कागदपत्रांच्या जोरावर नोकरी मिळू शकते, पण सत्याच्या चौकशीत खोटेपणाचा मुखवटा फार काळ टिकत नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।